झाऱ्याशिवाय घरच्या घरी दाणेदार मोतीचूर लाडू बनवणं खरंच इतकं सोपं असू शकतं. आज आपण ना कोणतीही झाऱ्याचा वापर न करता ना साच्याचा वापर करता फक्त दुधाच्या एका रिकाम्या पॅकेटने बनवूया अगदी हलवाईसारखे रसरशीत मोतीचूर लाडू. सुरुवातीला आपण लाडूसाठी बॅटर बनवून घेऊया. तर इथे बोलमध्ये 1 कप बेसन घेतले आहे. बेसन नीट चाळून घ्या जेणेकरून त्यात गाठी राहणार नाहीत. बुंदीला छान असं कलर येण्यासाठी इथे मी ऑरेंज फूड कलर घातली आहे. तुम्हाला हवं असेल तर येलो कलरही घालू शकता किंवा हळदही घालू शकता. आता यात थोडं पाणी घालून एकसारखं फिरवत राहायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी अगदी रिबनसारखी पातळ आणि फ्लोई असायला हवी. पीठ जास्त घट्ट झालं तर बुंदी जाड पडेल, त्यामुळे पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. तर इथे हे 1 वाटी बेसन होतं, तर यासाठी इथे मी 1 वाटी पाणी घेतलं होतं आणि थोडं करून यामध्ये पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी होतं तर यामध्ये पाव वाटी पाणी उरलेलं आहे, म्हणजे 2 चमचे इथे पाणी उरलेलं आहे. आणि इथे हे थोडं पाणी घालून लम्प्स न होता छान स्मूथ बॅटर तयार करून घेतले आहे. आता बॅटर परफेक्ट झाले की नाही हे ओळखण्यासाठी पहिली ट्रिक पाहूयात. विस्क असं वर उचलून पहा. बॅटर एकदम सलग धारेनं न पडता असं एक थेंब पडलं पाहिजे. आता दुसरी ट्रिक पाहूयात. चमचा बॅटरमध्ये बुडवला की त्याच्या मागच्या बाजूवर असा हलका पातळ लेअर आला पाहिजे. बोटाने रेष मारली की ती स्वच्छ दिसली पाहिजे. बॅटर पसरलं नाही पाहिजे. बस बारीक मोतीचूर बुंदीसाठी असंच परफेक्ट बॅटर आपल्याला हवंय. आता आपण इथे हे दुधाचे रिकामे पॅकेट घेऊयात. ते स्वच्छ धुवून पूर्ण कोरडे करून घेतलेले आहे. एका ग्लासमध्ये हे पॅकेट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे हे बॅटर बनवलेलं आहे ते यामध्ये भरून घेऊयात. आता या पॅकेटला रबर बँडने घट्ट पॅक करून घ्यायचं आहे. आता कात्रीने पॅकेटच्या कोपऱ्याला अगदी बारीक कट मारून घ्यायचं आहे. कट जितका लहान असेल बुंदी तितकीच बारीक मोत्यासारखी पडेल. आता आपण बुंदी तळून घेऊयात. तर तेल किंवा तूप मध्यम ते थोडे जास्त गरम करायचं आहे. तेल थंड असेल तर बुंदी चपटी होईल आणि तेल खूप कडक असेल तर बुंदी लगेच जळेल. बुंदी तळून वर येईल इतपत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे. आता आपण दुधाची पॅकेट घेऊयात आणि अशा प्रकारे आपल्याला एकदम वरी धरून आपल्याला हे बुंदी पाडून घ्यायची आहे. बुंदी जाड होऊ नये आणि अगदी हलवाईसारखी बारीक पडावी यासाठी पॅकेट एकाच जागी न धरता असं गोल स्पीडने फिरवायचं आहे. हलक्या हाताने प्रेस करत पॅकेट असं फास्ट फिरवल्यामुळे बुंदी एकावर एक न साचता तेलात अगदी बारीक मोत्यासारखी सुटसुटीत पडते. पहा, अगदी काही वेळातच सुंदर आणि बारीक मोतीचूर बुंदी तयार झाली आहे. बुंदी कडक होऊ द्यायची नाही, त्यामुळे फक्त 30 ते 40 सेकंदात तळून लगेच बाहेर काढायची आहे. आणि अशा प्रकारे आपण हे बुंदी एका जाळीमध्ये किंवा एका स्ट्रेनरमध्ये काढून ठेवायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल. तर याच प्रकारे आपण बाकीच्याही बॅटरची बुंदी पाडून घेऊयात. तेल गरम आहे इथे, तर लगेचच आपण बुंदी पाडून घेऊयात. अंगठ्याने पॅकेटवर अगदी हलका दाब द्यायचा आहे. बॅटर पातळ असल्यामुळे ते सहजासहज बाहेर येईल. आता सर्वात महत्त्वाची पद्धत, पॅकेट एकाच जागी स्थिर न ठेवता आपल्याला अशा प्रकारे हे पॅकेट गोल फिरवत राहायचं आहे. एकाच जागी पॅकेट धरून ठेवलं तर बुंदी एकत्र जमून जाड होईल, पण असं फास्ट गोल फिरवल्यामुळे बारीक मोत्यासारखे सुटसुटीत बुंदी पडेल. आणि बुंदी आपल्याला जास्त वेळ तळून कडक नाही किंवा क्रिस्पी बनवायचं नाही. लगेचच आपण हे 15-20 मिनिटामध्ये बुंदी लगेचच आपण तेलामधून बाजूला एका स्ट्रेनरमध्ये काढून ठेवूया. आणि हे पहा, आपली सगळी बुंदी तळून तयार आहे. पहा किती बारीक, अगदी मोत्यांसारखी गोल आणि सुटसुटीत झाली आहे. कोणी सांगू सुद्धा शकणार नाही की ही बुंदी आपण कोणत्याही झाऱ्याशिवाय दुधाच्या साध्या पॅकेटने बनवलेली आहे. बुंदी तयार झाल्यानंतर आता आपण साखरेचं पाक बनवून घेऊयात. तर कढईमध्ये अर्धा कप साखर घेतली आहे. यामध्ये अर्धापेक्षा थोडंसं कमी इथे मी पाणी घातले आहे. आता साखर पूर्णपणे विरघळून घेऊयात. साखर विरघळली की यात थोडंसं वेलची पूड घालूयात आणि सुंदर रंगासाठी यामध्ये तुम्ही फूड कलरही घालू शकता किंवा केसरही घालू शकता. साखर विरघळली की 5 मिनिटे लो फ्लेमवर आपल्याला हे पाक शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला एकतार पाक वगैरे काही बनवायचं नाही. थोडंसं बोटांमध्ये पाक हे थोडंसं स्टिकी वाटला पाहिजे.
बस इतपत आपल्याला हे पाक बनवून घ्यायचं आहे। आता या गरम पाकात आपली तयार बारीक बुंदी घाला आणि छान मिक्स करून घ्या। मंद आचेवर फक्त 2 मिनिटे शिजवा, जेणेकरून बुंदी पाकात छान मिक्स होईल आणि त्यामुळे लाडू अगदी छान असे रसरशीत होतील। तर इथे हे साखरेच्या पाकामध्ये बुंदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊयात। मिश्रण थोडे कोमट असतानाच हाताला थोडे तूप लावून घ्या। आता थोडं मिश्रण हातात घेऊन हलक्या हाताने गोल गोल लाडू वळून घ्या। मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ नका, कोमट असतानाच लाडू अगदी सहज आणि सुंदर वळले जातात। तयार आहेत आपले दुधाच्या पाकिटपासून बनवलेले अगदी हलवाईसारखे दाणेदार आणि रसरशीत मोतीचूर लाडू। एक लाडू फोडून दाखवते आणि पहा किती मऊ झालाय। ही सोपी ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।